आज आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या झोपडीत माझ्या या कवितेचा अभ्यास करायचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कवितेचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण आधी कवितेचं वाचन करून घेऊया. सर्वांनी लक्ष त्या पुस्तकात. राजाची महाली सौख्य कधी न मिळाली, राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझी. भूमीवर पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारात नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला, मज्जाव शब्द आला, भीती न यायला या झोपडीत. महाली मऊ बिछाने, कंदील शाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरही न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुणे सौख्य सारे, देवेंद्र ही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पहिल्या कडव्यात म्हणतात की राजास जी महाले सौख्य कधी न मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. थोडक्यात या कवितेचा अर्थ असा आहे की साध्या झोपडीत राहूनही राजाला राजवाड्यात जे सुख मिळत नाही ते सुख या झोपडीत मिळते. कारण राजा हा राजवाड्यात राहतो, आलिशान महालात राहतो, पण त्याला त्या राजवाड्यात सुख मिळते का? तर नाही. तर त्या झोप मिळते, कारण येथे चिंता नाही, भीती नाही, सर्वत्र आपलेपणा आहे आणि देवाचे नामस्मरण करता येते, ज्यामुळे खरी शांती आणि समाधान मिळते, जे भौतिक सुखापेक्षा मोठे आहे. असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वाटते की राजाला राजवाड्यात जे सुख मिळत नाही ते मला माझ्या या झोपडीत मिळते. इथे मला कुणाची भीती नाही, सर्वत्र आपलेपणा आहे, देवाचे नामस्मरण करता येते, खरी शांती मिळते, समाधान मिळते, सुख मिळते, भौतिक सुखांपेक्षा मोठी आहे. म्हणजे राजाला जरी आपल्याला वाटते की भौतिक सुख आहे पण मग ते सुख माझ्यासाठी शून्य आहे. त्या सुखापेक्षा मोठे मला माझे झोपडीतले समाधान जास्त आवडते. राजास जी महाले सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजवाड्यात राजाला जे सुख मिळते त्याहून अधिक सुख या साध्या झोपडीत मिळते असे कवी म्हणतात. इथे भौतिक सुखेपेक्षा आत्मिक सुख मोठे आहे असे त्यांना वाटते. म्हणजे मोठ्या राजा राहिला, त्याला राजवाड्यात काही सुख मिळत नाही, पण त्याहून अधिक सुख मला माझ्या या झोपडीत मिळते असं इथे कवी म्हणतायत. इथे भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुख मोठे आहे. म्हणजे देखाव्याच्या सुखापेक्षा आत्म्याला मिळालेलं सुख हे खूप मोठं आहे माझ्यासाठी, असे कवी संत राष्ट्रजी तुकडोजी महाराज असं म्हणतात. भूमीवर पडावे, तयाकडे पाहावे, भूमीवर पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. भूमीवर पडावे म्हणजे काय? तर खाली झोपावे, जमिनीवर झोपावे. झोपडीत राजाप्रमाणे पलंग नसला तरी जमिनीवर झोपूनही आकाशातील ताऱ्यांकडे पाहण्याचा आनंद मिळतो. असं थोडी आहे की पलंगावर झोपूनच आपल्याला आपल्याला ताऱ्यांकडे बघता येतं. जमिनीवर झोपूनही आकाशात बघता येतं आणि तो आनंद आपल्याला घेता येतो. हे निसर्गाशी एकरूप होण्याचे सुख आहे असं ते म्हणतात. प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. या झोपडीत कोणताही संबंधाशिवाय मोकळेपणाने देवाचे नामस्मरण करता येते. हे नामस्मरणच खरी शांती देते. भूमीवर पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. म्हणजे झोपडीत राजाप्रमाणे पलंग नसला तरी जमिनीवर झोपून आकाशातील ताऱ्यांकडे पाहण्याचा आनंद मिळतो. हे निसर्गाशी एकरूप होण्याचे सुख आहे. या झोपडीत माझ्या कोणत्याही बंधनाशिवाय मोकळेपणाने मला देवाचे नामस्मरण करता येतं आणि ते नामस्मरण करून खरंच माझ्या मनाला खरी शांती मिळते असं कवी या कवितेत म्हणताय. पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारात नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. इथे कवी म्हणतायत की राजवाड्यात चोरीच्या भीतीने दारे बंद करावी लागतात.
राजाच्या राजवाड्यात चोरी होऊन जाईल म्हणून भीतीने दारे बंद करावी लागतात. पण या झोपडीत धनदौलत नसल्याने दाराला दोऱ्या किंवा कडी किंवा कुलूप लागत नाही. दारे नेहमी उघडे असतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना भीती वाटत नाही असे कवी सांगतात. पहारे आणि तिजोऱ्या म्हणजे पहारेकरी असले तरीही तिजोरीतून चोऱ्या होत असतात. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या म्हणजे राजवाड्यात चोरीच्या भीतीने दारे बंद करावी लागतात. पहारेकरी राहिले तरी चोऱ्या होतात. पण झोपडीत मात्र तसं नाही. झोपडीत मात्र तसं काहीच नसतं. झोपडीत धनदौलत नसली किंवा दाराला दोऱ्या नसतात, कुलूप नसतात, कडी नसते, असं काहीही लागत नाही असे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कवितेतून सांगतात. थोडक्यात ही कविता साधेपणातील आनंद, निसर्गाशी जवळीक आणि आत्मिक समाधानाचे महत्त्व सांगते. भौतिक सुखापेक्षा साधे निखळ जीवन आणि ईश्वरावरील श्रद्धा किती महत्त्वाची आहे हे या कवितेतून कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पटवून दिलेले आहे. अशा प्रकारे आज आपण कवितेच्या 3 कडव्यांचा अभ्यास केलेला आहे. पुढील कडव्यांचा आपण पुढील तासिकेला करू. पण त्याआधी मी तुम्हाला एक स्वाध्याय देते. तो स्वाध्याय तुम्ही घरून करून आणायचा आहे. उद्या ना मी ते पहिल्या 2 कडव्यांचा अभ्यास न्यायचा आहे. चालेल, पुढील कविता आपण उर्वरित